18 घंटे आम्ही वडापाववर दिवस काढू लागलो इथं. शेतकऱ्याला सपोर्ट करणारे कोण नाही. आम्हीच माग घातली ना, त्याच्यामुळे दिवस आले ना. बळीराजाच्या हातातून सहसा घाम गळतो, पण जेव्हा त्या घामाची जागा रक्त घेतं तेव्हा ती फक्त वेदना राहत नाही, तो आक्रोश बनतो. असाच एक आक्रोश आज महाराष्ट्रात पाहायला मिळालाय. महाराष्ट्रातल्या एका शेतकऱ्याच्या हातात आज रक्ताने लिहिलेलं पत्र दिसलं. हो, थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र. हे ट्रॅक्टर मशागतीसाठी तयार आहे. हा शेतकरी शेतात राबायला सुद्धा तयार आहे, पण सरकार डिझेल द्यायला तयार नाही. या जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणून ओळखला जातो. त्या शेतकऱ्यानं स्वतःच्या हाताचं बोट कापून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहिले. साहेब, यंदा पेरणीऐवजी सरणाची तयारी करायची का? साहेब रामराम. हे पत्र शाईने नाही, स्वतःचं बोट कापून रक्ताने लिहितोय. कारण आमच्या घामाची किंमत तुम्हाला कळेना, म्हणून विचार केला रक्ताची तरी किंमत तुम्हाला कळेल. कारण डिझेल भेटत नाहीये. शेतकऱ्याची जमीन तशीच अजून पडून बारीक जवळ आली. नेमकं करावं काय? त्याच्यामुळे शासनाला प्रश्न विचारला. सुरळीत कोण म्हणतं सुरळीत आहे? डिझेल भेटायला तयार नाही. रांगाच्या रांगा लागल्या आहेत. 24 तास रांगा लावणं लागतंय, तरी पण डिझेल भेटत नाही. रात्रभर डिझेलसाठी बसावं लागतंय, तरी शेतकऱ्याला डिझेल भेटत नाहीये. शेतकरी परेशान आहे. प्रश्न आहे पेरणी तोंडावर आली असताना ट्रॅक्टर बंद पडलेल्या बळीराजाचा. प्रश्न आहे त्या व्यवस्थेचा, जी अजूनही सगळं सुरळीत असल्याचं चित्र दाखवते. पण शेतकऱ्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती बघा. एकदम दैन चालू आहे आमच्या शेतामध्ये. काहीच पाहून घ्या तुम्ही, लय दैन चालू आहे. सरकारने काही डिझेल द्यांनी, पेट्रोल द्यांनी, काहीच नाही. सगळं थांबून गेलं ना, जागेवर थांबलं सगळं. नांगट बाकी आहे, रोट्या बाकी आहे. सरकार काहीच घेऊन द्यांनी. पंप जागेवर आम्ही 3 दिवस थांबले पंपावर. ते डिझेल भेटलं नाही मला. 3 दिवसामुळे केली नव्हती म्या ते डिझेल रात्र दिवस. नेमकी परिस्थिती किती गंभीर झालीये, शेतकरी खरंच हवालदिल झालाय का, हे जाणून घेण्यासाठी बाई माणूसची टीम थेट पेट्रोल पंपावर पोहोचली. नमस्कार, मी विठ्ठल साबळे. मी आता उभा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पिरवाडा पेट्रोल पंपमध्ये. माझ्या मागे ज्या तुम्हाला लांबा रांगा दिसत आहेत, ह्या जरा नीट बघा. शेतकरी गेल्या 2 दिवसापासून इथेच उभा आहेत. त्यांना डिझेल मिळणं झालं. एकीकडे सरकार सांगतंय की सगळा इंधन पुरवठा सुरळीत आहे, पण ही वस्तुस्थिती बघा. सर, जवळपास 15 दिवसापासून एकदम बेकार परिस्थिती होईल सर. लोक 10 घंटे असं पंपावर उभे सर, त्याला डिझेल भेटेल नाही. सरकारला निवडून देणारे आम्हीच, आणि आमची परिस्थिती ही सरकारनं बनवली सर. शेतकऱ्याच्या जीवावर सगळे खाणारे सर. जेवणनी, अन्नानी, पाणीनी इथं येईल. काय साठी येईल सर? हे शेतकऱ्याच्या मक्काला भावनी, कपाशीला भावनी. 18 घंटे झाले असतील. 18व्या घंटे आम्हाला डिझेल भेटतं. एवढे बोल म्हणजे रात्र पण इकडेच काढली. हा, रात्र पण इथंच काढली. 2 वाजे लोक चौकडं तेच उडल ना. रात्री बी आम्ही कोलते टाकले, थांबलो. नंतर इथं आलो, पण डिझेलच नाही भेटलं ना. एकीकडे शेतात ट्रॅक्टरचा आवाज घुमायच्या ऐवजी आज पेट्रोल पंपावर शेतकऱ्याच्या रांगा लागल्याचं चित्र दिसतंय. हातात कॅन, डोळ्यात चिंता आणि चेहऱ्यावर फक्त एकच प्रश्न, डिझेल मिळणार की नाही. 2 दिवस रांगेत उभं राहूनही अनेकांना रिकामे हाताने परत जावं लागतंय. त्यामुळे शेतीची कामं अक्षरशः ठप्प पडली आहेत. पेरणीचे दिवस जवळ आले. किती बेकार परिस्थिती झाली आहे शेतकऱ्याची. बिगर सगळं खायला पियल कोणी आहे की सर? जेवण आले का? सकाळची उपाशी सर. सगळे प्रधान देश राहिला का आपला, ते सांगा तुम्ही फक्त. आता किती बेकार आहे विचारा तुम्ही. शेतकरी लोक उन्हात आणायची उभे सर. 24 घंटे झाले सर. एका शेतकऱ्यानं स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं हे पत्र आता फक्त पत्र राहिलेलं नाही, तर तो संपूर्ण व्यवस्थेला विचारलेला थेट सवाल बनलाय. कारण पेरणीचे दिवस हातातून निसटायला लागलेत आणि जर वेळेत डिझेल मिळालं नाही तर यंदा फक्त पिकच नाही, तर बळीराजाची उरली सुरली आशाही कोमेजून जाईल. आता पाहायचं एवढंच की सरकारला या रक्ताच्या अक्षरांची किंमत कळणार की पुन्हा एकदा अन्नदात्याच्या जखमावर फक्त आश्वासनाचं मलम लावलं जाणार.